36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कळवण येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडलाय. कळवण येथील स्वर्गीय एच.टी. पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उन्हात बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत आता खालावू लागली असून उपोषणाच्या ठिकाणीच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. आंदोलकांच्या 3 प्रमुख मागण्या, यामध्ये एक, मका खरेदी आणि अनुदान 2400 रुपये हव्या भावाने मका खरेदी पुन्हा तातडीने सुरू करावी. ज्या शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक आहे त्यांची नवीन नोंदणी करून प्रक्रिया राबवावी. तसेच आतापर्यंत विकलेल्या मक्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्यात यावे. कांदा हमीभाव, कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित 3000 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करावा. यापूर्वी विकलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपये अनुदान शासनाने द्यावे. कर्जमाफी व समान न्याय, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. यामध्ये नियमित कर्ज धरणारे आणि थकबाकीदार असे दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना समान निकष लावून न्याय देण्यात यावा. उपोषणकर्त्यांची प्रकृती जनतेचा विषय ठरला असून 3 दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे विलास रौंदळ, संदीप शिंदे, शशी हिरे, बाळासाहेब शेवाळे, काशीनाथ गुंजाळ, मुन्ना पगार, रामकृष्ण जाधव, आबा सूर्यवंशी यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून उपचार सुरू केले, तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाहीये, ज्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा संताप व्यक्त होतोय. प्रशासकीय उदासीनतेचा निषेध शेतकरी राजा आज रस्त्यावर उतरलाय, पण सरकारला त्याचं गांभीर्य नाहीये. जर उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिलाय. या आंदोलनाला परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी पाठिंबा दर्शवला असून कळवण येथील पवार कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर गर्दी वाढताना दिसते. पहिला मुद्दा आमचा मकाचा आहे. सरकारने मका आधी खरेदी करत असताना थोडाफार खरेदी करून ती खरेदी बंद केली. आमची मागणी आहे की सरकारने आता, कारण आमच्या नोंदी झाल्या नाही मकाच्या, सर्व्हर चाललं नसल्यामुळे, तर खळ्यांवर आणि चाळींवर जाऊन आमचा मकई नोंद करून तो मका 2400 रुपयाने खरेदी करावा अशी आमची मागणी आहे. आणि जो मका विकला गेला शेतकऱ्यांचा तो 14 आणि 13 रुपयाने गेला, त्याला 1000 रुपये अनुदान मिळलं पाहिजे. आणि दुसरी मागणी कांद्याची, कांद्याचं उत्पादन आधारित खर्च वजा जाता आम्हाला 3000 रुपये क्विंटलने भाव मिळाला पाहिजे. आणि जो विकलेला कांदा आहे त्याला 1000 रुपये अनुदान मिळलं पाहिजे अशी आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी आमची कर्जमाफीची आहे. कर्जमाफी करत असताना रेग्युलर आणि जे थकबाकीदार आहे त्यांना समान न्याय मिळाला पाहिजे अशी आमची तिसरी मागणी आहे. आणि मकाचं सध्या खूप वाईट आहे, कारण सरकारने आमचं नाफेड चालू करावा किंवा खरेदी करावा, नाही तर आमचा 2400 रुपयाने मका आमचा हमी भावाने खरेदी करावा अशी आमची मागणी आहे. आणि 2400 रुपये तर मका खरेदी केलेला मका केला, पण तो एकदम तटपुंजे कमी प्रमाणात केलाय, मोजक्या शेतकऱ्यांचा केला. आणि हेक्टरी 37 क्विंटल मका घेतलेला आहे. तो पण पुरेसा तुमचा विकला गेलेला नाही. आमचं म्हणणं आमच्या खळ्यांमध्ये यावं, चाळींमध्ये आमचा मका पडलेला आहे, त्या मकाच्या गंजीला त्यांनी पंचनामा करावा आणि नोंद करून तिथं घेऊन जावा. कारण आम्ही तिथं गेल्यावर आमचे घरचे बाया मुलं आम्ही घेऊन जातो, ज्यांचा सातबारा आहे तिथं थंब द्यायचं, ते डोळ्यांचं नाही होत, तिथं सर्व्हर चालत नाही. आणि फक्त ज्यांचा वशील आहे अशा लोकांची नोंद होऊन त्यांचा मका विकला गेला आणि आमच्या शेतकऱ्यांचा मका अजून शिल्लक आहे. आता उपोषण करते बळू अण्णा, कळवण तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष, त्यांना आज थोडं जास्त अस्वस्थ वाटत आहे, त्यांना आता उपचार चालू आहे. आणि कांद्याचं सुद्धा वाईट आहे. जर सोमवारपर्यंत, म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमच्या आता आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहेत, परंतु गिरीश महाजन असेल, दादा भुसे असतील, भुजबळ साहेब असतील आणि आमचे आमदार आणि खासदार आणि कलेक्टर यांनी इथं यावं, आमच्याशी चर्चा करावी. हे आमचे 3 मुद्दे जर त्यांनी आक्षेप केले किंवा कबूल केले तरच आम्ही उपोषण आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसण्याचं कारण असं की गेल्या 2 वर्षापासून शेतीमालाची अतिशय बिकट अशी अवस्था झाली आहे. हा तालुका खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कांदा उत्पादक कळवण तालुका, आणि या ठिकाणी मागच्या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च रब्बी असो खरीप असो या दोन्ही सीझन मध्ये कांद्याचा उत्पादन खर्च सोडला नाही. तसंच या ठिकाणी 2 नंबरचं जे पीक आहे कांद्यानंतरचं ते आहे मका. मागच्या वर्षी 30 परिस्थिती, या वर्षी तर 1500च्या आसपास
म्हणजे टाकलेला पैसाही निघत नाही, अशी एकूण परिस्थिती असताना शेतकऱ्याने जगायचं कसं, ते अगदी सर्व राजकीय पक्ष या बाबतीत अतिशय दिशाहीन आहेत. या ठिकाणी आमरण उपोषणाला बसल्यानंतर सर्व राजकीय पक्षाच्या सर्व जबाबदार नेत्यांनी या ठिकाणी खऱ्या म्हणजे तर हाजरी लावायला पाहिजे होती. कारण इतकी दयनीय अवस्था 2 वर्षापासून शेतकऱ्यांची झाली आहे. हा प्रपंच चालवायचा कसा? जर आपण टाकलेलाच पैसा शेतीतनं निघत नसेल तर आपले मुलाबाळांचे शिक्षण, मुलांचे लग्न, प्रपंच हे सर्व कसं खेचायचं? अक्षरशः आज घडीला बँकांचे सर्व उत्पादन खर्चावर काय, पण घरातून पैसा जात असल्यामुळे बँक लोक भरू शकत नाही आणि बँक भरू शकत नाही, बँकेत कर्ज मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत जा ग्रामीण भागातल्या सगळ्या बँकांचा सर्वे करा. ग्रामीण भागातल्या एक बँकेमध्ये 2-2, 5-5 खेडे जिथं ते अटॅच आहेत, तिथं 9-9, 10-10 कोटीचं सोनं या शेतकऱ्यांनी गहाण ठेवलंय. आणि आता समजा असा प्रकार असूनही जर आता परत हीच परिस्थिती 700-800 कांदा आणि 1500 मका यात परत घरातून पैसा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जाऊन राहिला, नंतर मग हे सोनं तरी कसं सोडायचं? फक्त बँकांचे व्याजच भरायचे का? शेतकऱ्यावर भविष्यात जाऊन या ठिकाणी परत मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे शासनाने, केंद्र शासनाने, राज्य शासनाने या बाबतीत दखल घेतली पाहिजे आणि ठोस असा निर्णय घेतला पाहिजे. या ठिकाणी 3 दिवसापासून आमचे शेतकरी बांधव विना अन्न पाणीचे, विना या ठिकाणी आमचे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे या ठिकाणी प्रकृती खालावली असून त्यांना सलाईन सुरू केली. या ठिकाणी संदीपराव, विलास, नाना, शशी भाऊ, गोरख भाऊ ही सर्व जे उपोषण करते या ठिकाणी बसले, सगळ्यांच्या प्रकृत्या अगदी अस्वस्थ झाल्या आहेत. आणि आता आम्ही या ठिकाणी जर योग्य निर्णय घेतला गेला नाही, शासनाने दखल घेतली नाही, तर पूर्ण कसमातेतला शेतकरी मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडेल सोमवारी. याची शासनाने दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. न दखल घेतल्यास याच्या अतिशय गंभीर परिणामांना शासनाला सामोरं जावं लागेल. 3 दिवसापासून इथं जर तुमचं उपोषण चालू आहे, आतापर्यंत शासकीय अधिकारी आले कोणी भेटायला? कोणी आले नाही. मला वाटतं नायब तहसीलदार साहेब या ठिकाणी एकदा येऊन गेले, परंतु आम्हाला या ठिकाणी असं वाटतं की प्रांत अधिकारी असोत, कोणी जबाबदार मंत्री असोत, आमदार असोत, या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची विचारपूस करावी, शासनापर्यंत याचा सर्व पाठपुरावा करावा. आणि या ठिकाणी हा प्रश्न नुसता कळवण तालुक्यापुरता मर्यादित नाही, प्रातिनिधिक स्वरूपात कळवण तालुक्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. हा सर्व कसमातेचा मोठा ज्वलंत असा प्रश्न आहे, कांदा आणि मका. आणि आता इथून ठिणगी पेटलेला आहे. सर्व कसमाते या मुद्द्यावर ज्वालामुठी भडकण्यासाठी वेळ लागणार नाही, तरी शासनाने यावर त्वरित दखल घ्यावी. न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे, कळवण.